मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी मानवहित लोकशाही पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। तहसीलदार नामदेव पाटील यांना मागण्यांचं निवेदनही देण्यात आलं। तर यावेळी मोर्चेकरांनी समाजाच्या मागण्यांसाठी जलसमाधी घेणाऱ्या संजय भाऊ ताकतोडे यांच्या वारसांना सरकारी नोकरीमध्ये सामावून घ्यावं, मातंग समाजाच्या आरक्षणाची वर्गवारी व्हावी, अण्णाभाऊ साठे महामंडळाला निधी मिळावा, तालुक्यातील मातंग समाजाचे गुन्हे निकाली काढावेत, दलित वस्तीची विकासाची कामं दलित वस्तीमध्येच व्हावीत अशा मागण्या केल्या। तर यावेळी मानवहित लोकशाही पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीप पवळे आणि सुनील शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। केज तालुक्यात बीड जिल्ह्यात संजय भाऊ ताकतोडे यांनी या सरकारच्या निष्कारणी धोरणावर आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक संघटनेच्या नेत्यांनी आमचे संजय भाऊंनी त्या ठिकाणी जलसमाधी घेऊन स्वतःचं बलिदान दिलं आणि समाजाच्या वतीने त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊन देणार नाहीत अशा पद्धतीने या ठिकाणी त्या घटनेचा निषेध नोंदायला, या सरकारचा निषेध नोंदायचा म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत। अनेक नेत्यांनी महाराष्ट्रात मातंग समाजाच्या आरक्षणाचं वर्गीकरणाच्या विषयावर अनेक वेळा आंदोलन, मोर्चे, पदयात्रा काढून आमच्या पार्टीचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ साठे यांनी औरंगाबाद ते मंत्रालयापर्यंत पदयात्रा काढून सुद्धा या सरकारला जाग आली नाही। अण्णाभाऊ साठ्यांचं अख्खं कुटुंब मंत्रालयासमोर उपोषण करून सुद्धा या सरकारला जाग आली नाही। तर आज या सरकारला आमचे काय मूर्ती बघायचे का, आम्हाला मेलेलं बघायचं आहे का? आमच्या हक्काचं आरक्षण यांना द्यायला आम्हाला काय अडचण आहे? आमच्या समाजाच्या सर्वांची मागणी का आमचं 13% जे SCचं आरक्षण आहे त्यामधून आमचं स्वतःचं आरक्षण 8% आम्हाला मिळालं पाहिजे लोकसंख्येनुसार, एवढी आमची मागणी आणि ह्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। बाबासाहेब दिनकर, खंडू दिनकर, विक्रम दिनकर, गोविंद दिनकर, दिगंबर दिनकर, संजय शिंदे, रॉयल शिंदे, दत्तात्रय बिडवे, रवी शिरसाट, पप्पू लोंढे, मच्छिंद्र कसबे, सुरेश नवगिरे, दीपक साळवे, गणेश पवळे, कृष्णा शेरकर, शशिकांत काळोखे, भुजंग साठे, विश्वास नवगिरे यांच्यासह समाजामधील युवकांची उपस्थिती होती। तर यावेळी वरिष्ठांना मागण्यांचा अहवाल पाठवण्याचं आश्वासन तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिलं। अमोल कांकरी यासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी।